खडे मसाला भात, तुरीची डाळ, बोंबील बटाट्याचं कालवण, माया मसाल्यामध्ये चपात्या। तर चला मी तुम्हाला दाखवते आजच्या जेवणाची तयारी मी कशी केली। श्री स्वामी समर्थ मित्रांनो, मी स्वाती, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल वरती। तर आज मी बनवणार आहे सुक्या बोंबलाचं कालवण। हे आहे सुके बोंबील। साहित्य: कांदे, टोमॅटो, लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर, गावठी कोकम, माया घरगुती मसाला। हा मसाला टाकल्यावरती दुसरा कोणताच मसाला टाकायची गरज नाही। हा मसाला हवा असेल खालच्या नंबरवर व्हॉट्सअप करा। सगळ्यात पहिला मी खडे मसाला भात घालते। टोप ठेवला, गॅस पेटू। खडे मसाला भातासाठी घेतले मी साहित्य: तेजपत्ता, दालचिनी, चक्री फूल, मोठी वेलची, लवंग, काळी मिरी, छोटी वेलची। तर टोप तापलाय, तेल टाकते। तर तेल तापले आपलं, तर सगळे खडे मसाले मस्त तेलामध्ये परतून घेते। तुम्ही ह्याच्यासोबत चिरलेला उभा कांदा पण कापू शकता, खूप छान टेस्ट येते। साधा सिंपल भात खाण्यापेक्षा असा भात खूप छान लागतो। तर मस्त असा अरोमा आलाय, खडे मसाल्यांचा सुगंध खूप छान येतोय। आता वॉश केलेले तांदूळ आहेत, पटकन टाकून देऊया। तर चवीनुसार मीठ टाकते। असा भात तुम्ही नक्की ट्राय करा घरी, खूप छान लागतो। डाळ सोबत खायला किंवा असं ग्रेव्ही सोबत खायला खूप छान लागतो। तर आता मी टाकते पाणी। तर प्रमाणानुसार पाणी टाकलंय मी। तर एका साईडला आपला भात होतोय, आता लगेच मी डाळीला फोडणी देते। इथे हा भात होईल तोपर्यंत डाळीला फोडणी देऊ आपण। गॅस पेटवला, टोप ठेवला, तेल टाकते, थोडंसं राई टाकते। आता राई मस्त तडतडली आहे, आता लसूण टाकते। मला एका मॅडमनी कमेंट केली होती की डाळीला फोडणी देताना तेलामध्ये आधी राई टाकायची, राई तडतडल्यावरती जिरे आणि लसूण टाकायची। त्याचप्रमाणे आज मी करते। कढीपत्ता टाकते, जिरे टाकूया, मस्त हलवून घेऊन हिंग टाकू। हिंग टाकून बघा, खूप छान लागते। चवीनुसार हळद, पिवळी झाली, शिजवलेली तुरीची डाळ टाकते। ही मी ओपन मध्ये शिजवते, कधीच कुकर नाही लावत। डाळीमध्ये चवीनुसार मीठ टाकते आणि आपल्या प्रमाणाने थोडं पाणी टाकूया। आपल्याला जेवढी डाळ पकडायची आहे बस। फोडणी झाली आहे, तोपर्यंत आपला भात पण झालाय। तर भातात थोडंसं पाणी टाकू आपण आणि झाकण ठेवून देऊ। पाणी टाकून थोडं झाकण ठेवून देऊ आणि स्लो गॅसवरती आपण त्याला ठेवू। तर हे बोंबील आहेत, पटकन आपण साफ करून घेऊया। बोंबील घेतलाय, सगळ्यात पहिला ह्याचं डोकं कापूया, ही शेपटी कापूया आणि मग ही जी पोटातली घाण असते ही कापून घेऊया। जेवढं पण काळा काळा भाग असतो ना, तो सगळं कापून घ्यायचा। असा हे बोंबील साफ करायचं मला माझ्या सासूबाईंनी शिकवलं, मला नव्हतं येत। ती आहे जी मधली, ती पण कापून घेऊया। माझ्या आहोंना याचं कालवण खूप आवडतं, त्याच्यामुळे मी शिकले। बघा एकदम असं सगळे बोंबील असे स्वच्छ करून घेते मी। आता कसं साफ केलंय बघू शकता, पूर्ण काळं काळं काढून टाकलंय। चल, तर बघा डाळीला खूप छान उकळी आली आहे आणि इथे आपला भात पण झालाय। थोडंसं अजून भातामध्ये पाणी टाकते थोडंसं आणि आता झाकण ठेवते स्लो गॅसवरती। तर आपली झाली आहे, आता झाकण ठेवून साईडला ठेवूया, गॅस बंद करते। चला आता बोंबील भाजून घेऊया। कढई तापली आहे, आता आपण पटकन बोंबील भाजून घेऊया। थोडेसे भाजून घेऊ मस्त। तर आपले बोंबील भाजून झालेत। तर खूप लोक आहेत ना गॅसच्या फ्लेमवरती भाजतात, पण असं करू नका, कारण की गॅसची फ्लेम जी असते ती विषारी असते शरीरासाठी। आपले बोंबील झालेत, आता पटकन काढून घेते। पाणी टाकते, आपण हे धुवून घेऊया। एकदम बघा माती एकदम निघाली, अजून 2 पाण्याने धुवून घे। बोंबील बघा एकदम छान असे स्वच्छ झालेत, 2-3 पाण्याने वॉश करून घेतलेत। हां, असेच पाण्यामध्ये ठेवून आता आपण कालवण बनवून घेऊया। चला, कढई पण मस्त धुवून घेतली आहे, गॅस पेटवते, कढई ठेवूया। तर बघू शकता आपला भात पण झालाय आणि भाताचा सुगंध खडे मसाल्याचा खूप छान येतोय भातामध्ये। गॅस बंद करूया। कढई तापली आहे, तेल टाकते। तेल तापलंय, बारीक चिरलेला कांदा टाकते आता। कांदा चांगला असा परतून घेऊया, लाल होऊस तोपर्यंत।
जेवढं चवीनुसार मीठ हवंय ते आपण टाकूया, म्हणजे कांदा आपला पटकन लाल होईल. तर कधी पण आपण बोंबलाचं कालवण जेव्हा करतो तेव्हा बोंबलाच्या कालवणामध्ये मीठ आपण कमीच टाकायचं, प्रमाणामध्ये कमी टाकायचं, कारण की आपले बोंबील हे खारट असतात. धुतलेला कढीपत्ता आहे, आपण तो टाकूया. तेल कांद्यामध्ये आपण हे वॉश केलेले बोंबील टाकूया आणि मग परतून घेऊया. हलवून मिक्स करायचं. तेल कांद्यामध्ये बोंबील मस्त फ्राय होतात. अरे बापरे, व्हिडिओच्या चक्करमध्ये लसूण टाकायचं विसरले. थोडंसं तेल असं साईडला घेऊ आपण. कांदा ठेचलेलं लसूण टाकूया, परतून घेऊया. तर लसूण टाकलाय मी, पण आपल्याला लसूण टाकायची गरज नाही, आपल्या मसाल्यामध्ये लसूण आहे. आता हे एकत्र परतून घेते सगळं. तर थोडंसं साईडला करून सगळं आपण जो चिरलेला बारीक टोमॅटो आहे तो टाकून देऊया आणि ह्याला परतूया छान तेलात. आता सगळं असं मिक्स करून घेऊया. तर मी टाकते आता मसाला, माया घरगुती मसाला. मसाल्याचा रंग बघू शकता तुम्ही, किती छान असा लाल आहे. आणि हा गिरणीवरचा नाही आहे, डंकावरचा आहे. डंकावरती कुटलेला मसाला आहे. या मसाल्यामध्ये सुकं खोबरं, लसूण, 3 प्रकारच्या मिरच्या आणि 30 प्रकारचे खडे मसाले आहेत. साठवणीचा मसाला आहे हा. तर हा मसाला टाकला तर मला दुसरा कोणता मसाला टाकायची गरज नाही आहे. आणि बघा तुम्ही, वाटण पण मी टाकलं नाही आहे. सगळं असं मिक्स करून घेऊया. आता सुगंध खूप छान सोडतोय आपला मसाला. आणि थोडंसं असं मसाला परतून घेण्यासाठी थोडं पाणी टाकते. तर मसाल्याचा रंग बघा तुम्ही कसा येईल. आणि ही किती थिक झालंय मसाल्याची ग्रेव्ही. कसलंच वाटण नाही, दुसरा कोणता मसाला नाही. हे बघा, तर किती छान अशी तरी आली आहे बघा तुम्ही. आणि एकदम ग्रेव्ही झाली, एकदम काही वाटण नाही टाकलं, काहीच नाही. बघू शकता किती थिक झाली आहे ग्रेव्ही. तर मसाला बघा एकदम छान असा परतून झाला, लाल झालाय. आता मी टाकते गावाकडचे बटाटे. मिक्स करून घेऊया. मला तर आत्ताच तोंडाला पाणी सुटलंय मसाल्याचं एवढं ग्रेव्ही बघून. आणि बोंबील आणि बटाट्याचं कालवण म्हणजे आहा, खूप छान लागतं. तर बारीक चिरलेली कोथिंबीर आहे, ही टाकते. आता हलवून घेऊया मिक्स. हळद पावडर टाकली नव्हती, थोडीशी हळद पावडर नाही टाकली तरी चालते, आपल्या मसाल्यामध्ये हळद पण आहे. हलवून घेऊया मिक्स. तर आपल्याला जेवढं कालवण ठेवायचं आहे त्या प्रमाणामध्ये पाणी टाकूया. मला असं कालवण करायचं होतं, त्याच्यामुळे मी थोडं पाणी टाकणार आहे माझ्या प्रमाणामध्ये. पण तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही बोंबील ग्रेव्हीसुद्धा करून खाऊ शकता या मसाल्यामध्ये. खूप छान चव येते, तुम्ही नक्की ट्राय करा घरी. कालवणाला मला अजून चव येण्यासाठी एक गावठी कोकम टाकते, कारण की ह्याच्यामध्ये मी आधीच टोमॅटो टाकलेला आहे, त्याच्यामुळे एकच कोकम टाकला. जेवढं पाहिजे तेवढं प्रमाणात पाणी मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला वाटलंच तर पाणी टाकू नका. मसाल्याची मस्त ग्रेव्ही बनवा आणि बोंबील ग्रेव्ही मसाला एन्जॉय करा. घरी नक्की ट्राय करा. आपल्या कालवणाला पण किती छान तरी आली आहे. आणि मी आता वाट बघते कालवणाला उकळी येण्याची, आणि उकळी झाल्यावरती आपण सर्व करूया. तर असेच नवीन रेसिपीज जर तुम्हाला बघायचे असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपल्या कालवणाला मस्त उकळी आली आहे. तर कालवणाला उकळी आली आहे छान. थोडंसं एक हलवून गॅस स्लो करते, झाकण ठेवूया, म्हणजे बटाटा आणि आपला बोंबील शिजून घेईल. 10 मिनटं झालेत. आता आपण कालवण चेक करू. वाव, तर सुगंध खूप छान येतोय आणि तरी बघा किती छान दिसते. कापलेली कोथिंबीर आहे ती टाकते वरतून. तर कालवण झालंय आपलं फायनली. तर चला मी आहोंसाठी तर ताट करते. चला आता मी आहोंसाठी ताट लावते. टोमॅटो, कांदा, काकडी घेतली आहे. खडे मसाला भात घेऊ, त्यांना खूप आवडतो. सुगंध छान येतोय भाताचा. डाळ पण केली आहे मी, पण बोंबलाचं कालवण येतं ते डाळ खाणार नाहीत. कालवणाला किती छान तरी आली आहे. आता आपण पूर्ण असं हलवूया त्यांना. आपण असं रस्सा टाकूया. त्यांना बोंबील बटाटा कालवण खूप आवडतं आणि माया मसाल्यातल्या बोंबील बटाटा कालवणाची चवच खूप छान येते. थोडी अशी वरतून त्यांना तरी टाकते मी. हे बघ, आता ह्या आल्या चपात्या. तर बोंबील बटाटा कालवणाची ताट रेडी आहे. चला आहोंचं रिॲक्शन बघू आपण. या आहो. अरे वा, रेडी झालं. हो, बोंबील बटाटा कालवण तुमच्या आवडीचं. हो, टेस्ट करून सांगा ना कसं झालंय. टेस्ट करूया. चपाती, खडे मसाला भात आहे वाटतं. हा, खडे मसाला भात आहे. बोंबील बटाट्याचं कालवण माया मसाल्यातलं गेलंय. अच्छा,
हो हो, खाऊन बघू कसं आहे. हो खा ना. ही भातावर खाईल, चपातीवर बघू शकते. छान देवा. दिसतंय ना. दिसायला एक नंबर दिसतंय. कसं झालंय. एक नंबर. आता भातासोबत खा. खातो ना, हे कालून मस्त लागते चपातीवर. एक नंबर आहे. वा, आपल्या गावचा बटाटा आहे ना. हा गावचा बटाटा आहे. अप्रतिम. खूपच छान आहे यार. दुपार झाली म्हणून काकडी आणि टोमॅटो पण ठेवलाय. कसं झालंय मग जेवण. खूप मस्त झालं. तुम्हाला माया मसाला हवा असेल तर खालच्या मला कॉन्टॅक्ट करा. एक नंबर लागतं आहे. आणि ज्यांच्याकडे माया मसाला असेल ना त्यांनी नक्की ट्राय करा. बोंबील कालवण जसं त्यांनी बनवलं ना स्वतःने, नाव वाटण टाकता, खूप आवडेल तुम्हाला. चला, मी एन्जॉय करतो, तुम्ही पण एन्जॉय करा.